स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी शनिवार वाड्यामध्ये आली आहे, ज्याचं बांधकाम 1732 मध्ये पहिला बाजीराव पेशवे यांनी केलं होतं। मध्ये ब्रिटिशांद्वारे लावलेल्या आगीमध्ये हा वाडा जळून राख झाला, परंतु ती आग नगारखान्यापर्यंत आलेली नसून नगारखाना आजही सुरक्षित आहे। आता या ठिकाणी वाड्याचे काही अवशेष आणि पाया बघायला मिळतो। या वाड्याची पायाभरणी शनिवारच्या दिवशी झालेली असल्यामुळे या वाड्याचे नाव शनिवार वाडा असे पडले होते। पुढे आपण हजारी कारंजे बघतोय। हजारी कारंजे हे सवाई माधवराव यांच्या करमणुकीसाठी अतिशय कलात्मक पद्धतीने बनवले होते। 16 पाकळ्या असलेल्या कमळाचा आकार असून सुमारे 80 फूट परीघ असलेले 16 फवारे आहेत। या कारंज्याचे पाणी 100 वेगवेगळ्या प्रकाराने खेळवले जात असे। या वाड्याला 5 दरवाजे लाभलेले आहेत, त्यापैकी हा एक खिडकी दरवाजा। आणि दुसरा मस्तानी दरवाजा। पाठीमागे आपण मस्तानी दरवाजा बघतोय। मस्तानीचा नातू अली बहादूर यांनी बुंदेलखंड जिंकल्यानंतर नाना फडणवीस यांनी या दरवाजे नाव नंतर अली बहादूर दरवाजा असे ठेवले होते। त्यानंतर अतिशय प्रसिद्ध असलेला नारायण दरवाजा। दादासाहेब पेशवा हे नारायणरावांचे काका यांनी 16 वर्षीय नारायणरावांची हत्या करून नारायणरावांचे पार्थिव शरीर या दरवाजातून नेले गेले होते, त्यामुळे या दरवाजाला नारायण दरवाजा असे म्हटले जाते। मी आता आली आहे सारसबाग मध्ये, जे की शनिवार वाड्यापासून अगदी 2 किलोमीटर अंतरावरती आहे। हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही आंखों में